शिव आणि शक्ती हे पुन्हा एकाचे दोन भाग, त्याचा शव आणि ई अशी दोन रूपं आहेत. शव म्हणजे मॅटर, ई म्हणजे एनर्जी. आजचं सायन्स मान्य करतं की हे जग मॅटर आणि एनर्जी यांचं बनलेलं आहे. म्हणजे शव आणि ई. हे मॅटर जे आहे त्यामध्येच ई म्हणजे एनर्जी भरलेली असते, ती मागे किंवा पुढे नसते. म्हणून या शव या शब्दाचं विभाजन करून ई एनर्जी दाखवणारा, शक्ती दाखवणारा जो अक्षर ई ते त्यामध्ये टाकलं आहे आणि श ई व मिळून शिवशब्द तयार केला आहे. हे त्यांनी निर्माण केलं. शिवशक्तीपासून सगळं जग निर्माण झालं. आणि हे अगदी खरं आहे. आजच्या सायन्सनी शिवशक्ती मानली नाही तरी मुळात एक काहीतरी मॅटर होतं हे सायन्सही मान्य करते. त्याच्यापासून प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे 3 कण बनले. या 3 कणांचं विविध प्रकारे मिश्रण होत होत या जगातल्या यच्चयावत सगळ्या वस्तू बनलेल्या